नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लांजा शहरातील सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य. 15 ऑगस्ट पूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी. डागडुजी न केल्यास चिखल नांगरणी स्पर्धा. युवा सेनेकडून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. उद्धव ठाकरेंना सोबत का आणलं नाही? राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर रामदास कदम यांची टीका. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. राजापूर लांजा साखरप्यात 200 विद्यार्थ्यांचा सहभाग. बालमूर्तिकारांनी साकारल्या शाडू मातीच्या मूर्ती. आणि रायगड जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. आदिवासी अस्मितेचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा निर्धार. पाहूया सविस्तर वृत्त. लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या रस्त्याची 15 ऑगस्ट पूर्वी योग्य डागडुजी करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी भव्य चिखल नांगरणी स्पर्धा घेण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे तालुका अधिकारी अभिजित राजे शिर्के यांनी दिला. लांजा शहरातील सर्व्हिस रोडच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी भूमिका युवा सेनेकडून मांडण्यात आली आहे. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य चिखल नांगरणी स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील अभिजित राजे शिर्के यांनी केलं आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून रस्त्याची डागडुजी कधी केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशा वेळेस आम्ही प्रशासनाशी चर्चा करायची का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. 15 तारखेला मी आपल्या सर्वांना आव्हानच करतो की भव्य अशी चिखल नांगरणी स्पर्धा आपण मुंबई गोवा हायवेवरच घ्यायची. आणि जर त्यांना हे सगळं नको असेल, त्यातलं त्यांना त्याची बदनामी वाटत असेल किंवा इज्जत वाटत असेल तर 15 तारखेपूर्वी त्यांनी आम्हाला चकाचक रोड करून द्यावे. ही मागणी घेऊन युवा सेना आणि शिवसेना पुढे जात आहेत. तुमच्या सगळ्यांच्या समर्थनाची गरज आहे. त्या दिवशी आपापल्या गावातल्या सगळे जे बैलगाडा संघटनेवाले आहेत, चिखल नांगरणीसाठी जे प्रेमी जातात सगळे, त्यांनी आपापले नांगर घेऊन इथं मुंबई गोवा हायवे कोर्ले फाट्यामध्ये यायचं आहे. इथं सगळ्यांनी एकत्र व्हायचं आणि मग पुढे जायचं असं नियोजन आहे. चिपळूण शहरातील गोवळकोट या ठिकाणी एका जागेचा वाद आता नगरपालिकेतून थेट माजी आमदारांच्या दालनात गेला. क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचे आरक्षण प्रशासकीय काळात हटवण्यात आले. याच विरोधात काही मंडळी एकत्र येऊन माजी आमदार रमेशभाई कदम यांच्याकडे गेली. खेळाच्या मैदानासाठी असलेले आरक्षण रद्द करू नये अशी त्यांची मागणी. या संदर्भात माजी आमदार रमेशभाई कदम यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलंय. काय म्हणालेत रमेशभाई कदम, बघूयात. स्वतः ही जागा घेतलेली असल्यामुळं किंवा त्याला तिथे डेव्हलप करायचे असल्यामुळं बिल्डर हे मॅनेज करायचा प्रयत्न करेल. पण मला खात्री आहे की नवीन आलेली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये तरुण पोरं आहेत, त्यांना उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळं ते कुठच्या अशा गोष्टीच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. नागरिकांचं हित बघतील आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते आरक्षण वगळण्यासंदर्भातला ठराव ते करणार नाहीत. कारण जर समजा ह्या मालकाला जर ती जमीन पाहिजे होती तर ज्या वेळेला डेव्हलपमेंट पण करण्याचं काम सुरू होतं रिवायचं, त्याला एकतर त्यांनी त्याला तक्रार दिली पाहिजे, ती मागणी केली पाहिजे होती किंवा नगरपालिकेनं हे आरक्षित अजूनपर्यंत केलेलं नाही. सबब मला हे आत्ता दुसरी जमीन नाही म्हणून मला ते आरक्षण माझ्या ह्याच्यातनं वगळावं. परंतु तसाही अर्ज त्यांनी केलेला नाही. आणि जर केला असेल तर त्या ठिकाणी सरकारने ते आरक्षण त्यांच्या विनंतीप्रमाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. मी शासनाचं त्यावेळेही धोरण होतं की बा त्या ठिकाणी आरक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये शाळा आणि क्रीडांगणं ह्याची आरक्षणं वगळता येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जो प्रशासनानं ठराव केला तोच मुळात आधी बेकायदेशीर आहे आणि म्हणून हे काम पुढं आलेलं आहे. म्हणून आता नवीन बॉडी त्या संदर्भातला अभ्यास करेल आणि योग्य तो निर्णय घेऊन जे नागरिकांचं त्या ठिकाणी जे हाल होणार आहेत, नागरिकांची गैरसोय होणार आहे. कारण मराठी शाळा बहुतेक सगळ्या शहरामधली विद्यार्थी संख्या कमी होते, परंतु गोळकोटसारख्या ठिकाणची मराठी शाळेची संख्या ही अत्यंत चांगल्या प्रकारची आहे संपूर्ण शहराच्या मानानं. त्यामुळे त्या ठिकाणी गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत. त्यामुळे ती शाळा त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे.
महाराष्ट्रातील 526 शाळा अनधिकृत असल्याच्या मुद्द्यावर आता माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. खूप दिवस अनिर्णित राहिलेला प्रश्न आहे. शाळा कशा, त्यांना किती जागा असावी या संदर्भात नॉर्म्स आहे. हे नॉर्म्स ज्या झोपडपट्टीच्या म्हणजे जे आपण म्हणतो की अतिशय एकत्र असं किंवा गर्दीच्या ठिकाणी ह्या शाळा निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या शाळा ते नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही. ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला ह्या शाळातील मुलांना जवळच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली एक योजना तयार केलेली होती, परंतु अजूनही त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि ह्या शाळा जर बंद केल्या तर त्या वस्तीतील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती. म्हणून सरकारने थोडासा या संदर्भात थोडा हळू जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, तर त्याला चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही, कारण मुलाला सुद्धा शेवटी शिक्षण द्यायला लागतं. आणि या ठिकाणी खरोखर जी आवश्यक नॉर्म्स प्रमाणे जागा उपलब्ध नाही आहेत किंवा ते नॉर्म्स तरी तेवढ्यापुरते शिथिल करावे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण व्हावा ही संपूर्ण कोकणवासियांची भावना असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की हा जो महामार्ग आहे तो शेवटी एकदा गणपतीच्या पूर्वी पूर्ण व्हावा म्हणजे सर्वच कोकणवासियांची भावना आहे. आणि त्याप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री, कारण आमचा तर मी स्वतः पालकमंत्री असतानाच तो पूर्ण झाला नाही. ह्या आमचा महामार्ग पूर्ण होऊन 12 वर्ष झाले आता. रत्नागिरीतला गणपतीच्या पूर्वी होईल असं तिथल्या पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचं मी स्वागत करतो, कारण गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की भारतातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे गणपतीच्या काळामध्ये मुंबईमधून कोकणामध्ये होतं. तरी मला वाटतं की त्याच्यापूर्वी हा रस्ता तयार झाला तर निश्चितपणे गणेश भक्तांच्या दुवा आणि कोकणवासियांच्या दुवा सरकारला मिळतील. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असताना त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी टीका केली. राज ठाकरे एकटेच कोकण दौऱ्यावर का आले, उद्धव ठाकरे यांना सोबत का आणलं नाही असा सवाल रामदासभाई कदम यांनी उपस्थित केला. पहिल्यांदा मला मोठं आश्चर्य वाटतंय की जवळजवळ काम पूर्ण होतं आलंय मुंबई गोव्याचं. माणगावला फक्त जो बाजूने रस्ता काढतायत ते काम 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये संपणार आहे काम. म्हणजे तो मोठा प्रश्न होता मुंबई गोव्याचा, तो संपणार आहे. आणि राज ठाकरे साहेबांना एकदम कोकणाचा पुळका आला. पुतना मावशी म्हणणार नाही मी त्यांना म्हणणार नाही. पण राजसाहेब एकटे आले, उद्धवजी का नाही सोबत आले, त्यांच्या दोघांनी मिळून खड्डा बघितले असते तर त्याला आणखी चांगला मेसेज गेला असता ना महाराष्ट्रामध्ये. किंवा दोघे भाऊ एकत्र येऊन मुंबई गोव्याची पाहणी करतात आणि खड्डे बघतायत, आणखी त्याला मोठं वरय मिळालं असतं. कसली नोंद मिळाली नसती, नाही मिळालं असतं असं म्हणून मी नोंद घेतली असते शासनाने त्याची, 2 भाऊ एकत्र असते तर. राजसाहेबांनी मी एवढं सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही. आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचं हे तुम्हाला शोभादायक नाही असं म्हणून आम्ही अंगावर घेतले सगळ्यांना. मी अंगावर घेतले सगळ्यांना. मुंबई गोवासाठी मी मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये देखील मी सगळ्यांना अंगावर घेतले. आमचे चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते, त्यांचं माझं भांडण झालं होतं मोठं. त्यांचं कानफड द्यायची भाषा गेली होती, मी ते विसरलो नाही अजून. आम्ही अंगावर घेतलं सगळ्यांना. तुम्ही घ्या ना अंगावर, तुम्ही नावं सांगा ना. तुम्ही नावं गुलदस्त्यात का ठेवताय, तुम्ही घाबवताय कोणाला? ज्या राजकारण्यांची ठेकेदारांचे काय संबंध असतील त्याची नावं सांगा तुम्ही. आणि यांच्यामुळे हे घडलंय म्हणून बाप दाखवणं तर साध्य घाला, हे राजसाहेबांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी कौतुक केले. तुकाराम मुंढे यांसारख्या आणखी 25 अधिकारी महाराष्ट्रात आले तर संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होऊन जाईल असं वक्तव्य रामदासभाई कदम यांनी केलंय. अहो, असे तुकाराम मुंढे आणखी 20-25 जर महाराष्ट्रामध्ये आले ना तर महाराष्ट्र सगळा स्वच्छ होऊन जाईल. मी स्वागत करतोय त्यांच्या कामाचं, तुकाराम मुंढेंच्या कामाचं मनापासून स्वागत होतोय. आणखी 20-25 असे तुकाराम मुंढे हवेत.
कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, कुठेही भेसळ होणार नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ते करत आहेत. त्याला मी खूप शुभेच्छा देईन आणि त्याला सांगेन, मुंडेजी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, बिलकुल उभा आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बस स्थानकात एसटीच्या स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप समोर आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कॅशलेस प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC योजनेतील कार्डसाठी शासकीय शुल्कापेक्षा जास्त रक्कम मागितल्याची तक्रार एका ज्येष्ठ नागरिकाने केली आहे. ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत भगत यांनी अतिरिक्त 50 रुपये देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप आहे. यानंतर भगत यांनी आगार प्रमुख महबूब मणेर यांच्याकडे तक्रार केली. प्रकाराची माहिती मिळताच आगार प्रमुखांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि 200 रुपयांपेक्षा अधिक रक्कम न घेण्याचे निर्देश दिले. दरम्यान यापूर्वीही काही प्रवाशांकडून 250 रुपये घेतले जात असल्याचा तर त्यांना 200 रुपयांचीच पावती दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे जादा वसूल केलेले पैसे प्रवाशांना परत करावेत आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभे राहून कार्ड काढावे लागत असल्यानं अशा प्रकारच्या अतिरिक्त वसुलीला आळा घालण्याची मागणी जोर धरते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. रायगडमध्ये दाखल झाल्यानंतर मनसैनिकांकडून राज ठाकरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांच्या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर आणि शिवप्रेम पाहायला मिळालं. मनसैनिकांनी राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. ही प्रतिमा स्वीकारण्यापूर्वी राज ठाकरे यांनी आवर्जून आपल्या पायातील चपला काढून बाजूला ठेवल्या. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा सन्मान करताना राज ठाकरे यांनी दाखवलेला हा आदराचा क्षण उपस्थितांसाठी विशेष ठरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रणस्तंभ कलंबिस्त येथे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब यांनी रणस्तंभ येथे उपस्थित राहून सन 1914 ते 1918 या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुद्धातील वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या अतुलनीय त्यागाचं स्मरण करण्यात आलं. आपल्या शौर्य आणि बलिदानामुळे इतिहासात अजरामर झालेल्या या वीरांच्या स्मृती आजही नव्या पिढीला देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देत असतात अशी भावना व्यक्त करण्यात आली. वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती हा समाजासाठी प्रेरणादायी वारसा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत आजच्या पिढीने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असा संदेशही देण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सैनिक प्रकाश सावंत, सगुण पास्ते, दत्ताराम भोगळ, रामचंद्र सावंत, बाबल आलमेडा, बापूराव कवेटकर, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, निखिल बिडे, प्रवीण सावंत, रवींद्र मेस्त्री, माजी सरपंच शरद नाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि देवकर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणस्तंभ कलंबिस्त येथे झालेल्या या अभिवादनातून वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ तसेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं उत्साहात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीत अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी पक्षाचे कार्यक्रम, जनसंपर्क आणि अभियान तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. गावागावात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आलं. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवत काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आज अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुनील खले आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संयुक्त पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. सुनील खले यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोशाची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे.
ही या आज कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेली आहे. या तालुक्यामध्ये काँग्रेस संघटन वाढवण्यासाठी सुनील तळे हे त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन तालुक्यातली संघटना काँग्रेसमधली एक नंबर कशी राहील तालुक्यामध्ये अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. आज अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने जो नवीन तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित असणारे माजी जिल्हाध्यक्ष आरशीभाई आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांना मी धन्यवाद देतो. खरं आज पहिलीच बैठक माझ्या तालुका अध्यक्षाच्या कारकिर्दीत होत आहे. नक्की या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पप्पांच्या स्वर्गीय मनोज ठाकूर यांच्या वतीनं नक्कीच काँग्रेस वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. राजापूर येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी 9 ऑगस्ट रोजी राजापूर हायस्कूलच्या कला मंदिर सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे संवर्धन आणि गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यासाठी सहभागी झालेल्या स्पर्धकांना या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढवावा आणि पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला राजापूर तालुक्यातील आणि शहरातील शिवसेना, महिला आघाडी तसेच युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. हे आगळेवेगळे संकल्पना घेऊन तुम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या अंगी असलेले जे कलागुण आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा अभिनव असा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर्षी पासून राजापूरमध्ये सुरू होतोय. तर म्हणजे ही कल्पनाच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी मूर्तिकार म्हणजे गणेश मूर्ती घडवणं आणि त्या गणेश मूर्तीला चांगला आकार देणं आणि त्याच्यातून तुमच्या कल्पनाशक्तीला, तुमच्या रंगशक्तीला वाव देणं हा स्तुत्य उपक्रम आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो सुरू केलेला आहे तो अव्याहतपणे सुरू राहील. एवढंच नव्हे तर माझ्या मते ज्यांच्या मूर्त्या म्हणजे कौतुकास्पद ठरल्या त्या मूर्त्यांना रंगरंगोटी करून त्या बाजारात विकण्यासाठी सुद्धा ठेवण्यात येतील आणि त्याची किंमत त्या कलाकारांना दिली जाईल. अशा पद्धतीचे आहे. नवमूर्तिकार शोधणं आणि नवमूर्तिकार घडवणं हा स्तुत्य उपक्रम रवी आपण आपल्या संकल्पनेतून आयोजित केला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात बालमूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मागील वर्षी सेवानिवृत्त शिक्षक आणि मूर्ती कलाकार किरण बेर्डे तसेच उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या संकल्पनेतून लांजा तालुक्यात या स्पर्धा घेण्यात आल्या. यंदा राजापूर, लांजा आणि साखरपा येथे झालेल्या स्पर्धेत तब्बल 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारल्या. स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक किरण बेर्डे, उद्योजक कलाकार निलेश सुवारे आणि कलाकार विशाल मसणे यांनी केले. 5वी ते 7वी या बालगटात राजापूर तालुक्यातील दुर्वा पराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. लांजा तालुक्यातील सिद्धी मोसमकर हिने द्वितीय तर साखरपा येथील मयूर पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 8वी ते 10वी या मोठ्या गटात लांजातील आकाश दर्डे यांनी प्रथम, राजापूरचे आदित्य मांडवकर यांनी द्वितीय तर लांजातील पार्थ साळवी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय 10 विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाला पालक, पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करत असताना बाळासाहेबांचं नेतृत्व गुण, राजकारणातले गुण, समाजकारणातले गुण हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण बाळासाहेब हे हरहुन्नरी कलाकार होते, कलाप्रेमी होते आणि व्यंगचित्र असू दे, मूर्तिकाम असू दे याबद्दल त्यांना एक विशेष प्रकारची रुची होती आणि या रुचीची जाणीव ठेवून आमच्या इथल्या बालमूर्तिकारांना देखील त्यामधून प्रेरणा मिळाली. त्यांच्या विचारांचं त्यांना पाठबळ मिळावं
या हेतूने या ठिकाणी या नवमूर्तिकारांमधून शोध नवमूर्तिकाराचा ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर गेल्या वर्षी फक्त लांजा तालुक्यापुरता मर्यादित होता, परंतु संत जातनकर म्हणाल्याप्रमाणे आमच्या राजापूरकरांना संधी पाहिजे, साखरपत्र लोकांची मागणी आली. त्यामुळे आमच्या उपजिल्हा प्रमुखांनी या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी घेतल्यानंतर या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर अजूनही ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हावी अशी केसरकर सर आमच्या सगळ्यांची निश्चितपणे भावना आहे. ही स्पर्धा आम्ही घेत असलो तरी पण जवळजवळ 72 मुलांनी आमच्या राजापूरमध्ये सहभाग नोंदवला. म्हणजे त्याचबरोबर सहभाग नोंदवला जरी मुलांनी असला तरी त्यांच्यासोबत त्यांचे पालक आणि आमच्यावरती खरा विश्वास दाखवला ते शाळेचे सगळे शिक्षक. त्या शिक्षकांनी आम्हाला सगळ्या शिक्षकांनी आपल्या शाळेतील 10-20 मुलं या स्पर्धेला पाठवली आणि त्यांच्यामुळे हा खरा कार्यक्रम इकडे सुद्धा बहुतेक सगळ्या शिक्षकांमुळेच कार्यक्रम मुलं आमच्यावर विश्वास दाखवला. आमच्या पक्ष रत्नागिरीतील कुवारबाव येथे SRK तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका प्रीती सुर्वे आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेशराव करारा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. SRK तायक्वांदो क्लबच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणे हीच संस्थेच्या कार्याची खरी पावती असल्याचं नमूद केलं. दरम्यान क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अमेय सावंत याचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. पटाया थायलंड येथे झालेल्या 9व्या हिरो आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अमेयने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. कुवारबावच्या नव्या शाखेमुळे परिसरातील मुलामुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार असून भविष्यात आणखी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा संकल्प करण्यात आला. या ठिकाणी ज्या तायक्वांदो ऑलिम्पिक क्रीडा प्रकारासाठी ज्या अत्याधुनिक क्रीडा साहित्य नियोजन समिती अंतर्गत आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अंतर्गत आपणास मिळवून दिलेत आणि या खेळाडूंना जे काय अत्याधुनिक साहित्याच्या अंतर्गत या ठिकाणी सराव करायला मिळालं त्याबद्दल साहेबांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे आणि तमाम सर्व अधिकारी वर्ग आणि सन्माननीय मंत्री महोदयांच्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट्स तसेच सेन्सर आम्हाला उपलब्ध करून दिले. उदयजी सामंत हे आमचे पालकमंत्री तसेच उद्योगमंत्री आहेत. त्यांनी आम्हाला ह्या गोष्टीची उपलब्धता करून दिली. एक विद्यार्थिनी म्हणून मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. मॅट्सचा किक्स वापरताना फायदा झाला. तसेच सेन्सरचा आम्हाला पॉईंट्स कसे येतात ते ह्या गोष्टीची आम्ही बाहेर जाऊन कुठेतरी गोष्टीची माहिती घेत होतो, पण आता आम्हाला ते स्वतः उपलब्ध करून दिले. माननीय उदयजी सामंत सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून तायक्वांडोसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट सेन्सर आपल्याला मिळाले असून त्याचा आज आपल्याला भरपूररित्या फायदा होत आहे. आपली मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्या सेन्सरचा आपल्याला अचूक स्कोअर किंवा पॉवर कसा यूज केला जातो याचा आपल्या दृष्टिकोनातून चांगल्या सराव करता येतो. यापुढे आम्ही त्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर मुलं घडवता येतील याचा हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला चांगला मिळाला आहे. नामदार उदय सामंत जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा क्रीडा अधिकारी विजयजी शिंदे यांच्यामार्फत आम्हाला तायक्वांदो सेन्सर आणि रोलिंग मॅट आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मिळालेले असून व जिल्हा संघटना यांच्यामार्फत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचा लाभ. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेणमध्ये आयोजित कार्यक्रमात आदिम कातकरी समाजासाठी समाज भवन उभारण्याची मागणी करण्यात आली. आदिम कातकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास कानू वाघ यांनी पेण शहरातील 9 गुंठे शासकीय जागा आदिवासी समाज भवनासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देताना रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी आदिवासी समाज भवनासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या समाज कल्याण कृषी आणि पशुसंवर्धन योजनांचा लाभ समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचवेळी विश्वास वाघ यांनी आदिम कातकरी समाजानं शिक्षणाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे तसेच बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा बंद केल्या पाहिजेत तरच समाजाचा विकास होईल असं त्यांनी नमूद केलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त महात्मा गांधी मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, तारपा वादन आणि लेझिम पथकामुळे रॅलीला विशेष रंगत आली. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान अशा घोषणांनी पेण शहर दणाणून गेले. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. आम्ही आदिवासी आहोत. आम्ही जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये कड्या कपारीला आमची वस्ती आहे. आम्ही जंगलचं रक्षण करणारे आम्ही सर्व आदिवासी मंडळी आहोत. या देशाचे मूळ मालक आम्ही आदिवासी समाज आहोत. त्या अनुषंगाने आज आमचा आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. शासन दरबारी आज आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा आमच्या समस्या या ठिकाणी आम्हाला भेडसावत आहेत. परंतु शासन या समस्या आमच्या कधीही गांभीर्याने आजपर्यंत घेताना कधी शासन या ठिकाणी आम्हाला दिसलेलं नाही. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करीन की आम्ही अजूनही आज 21व्या शतकातही आमच्या आदिवासी समाजाची आज अवस्था दुर्दैव अवस्था या ठिकाणी रस्ते असेल, पाणी असेल, बऱ्याचशा समस्या आमच्या या ठिकाणी आहेत. त्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या आमच्या सोडवाव्यात असं मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी या माध्यमातून आज शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कित्येक वर्षात आम्ही आदिवासी समाज आमच्या मागण्या सरकारी दरबारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटत होतं की याच्या पाठीमागे समाज एकत्र नव्हता, परंतु आता समाज जागृत झाला आहे आणि मी युवा नेतृत्व सध्या स्वीकारलं आहे आणि माझ्या नेतृत्वात मला जेवढं शक्य होईल माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते मी सोबत घेऊन चालेन आणि येणाऱ्या काळात एक मोठं आंदोलन उभं करेन ज्याच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व सोयी सुविधा आणि गरजा पूर्ण होतील. आज संपूर्ण समाजाने जे आहे आदिवासी समाजाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरा केलेला आहे. नक्कीच मी या ठिकाणी सर्व समाजाला सुरुवातीला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन आणि नक्कीच आमची संस्कृती, आमच्या रूढी, आमच्या परंपरा, आमच्या वेशभूषा असतील आणि आमची संस्कृती असेल ही जपण्यासाठी खरं तर ह्या दिवशी आम्ही एकवटलं पाहिजे. कारण काय होत आहे की आमची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. आम्ही जगाच्या प्रवाहामध्ये आता हे स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी पुढे जाण्याच्या ओघामध्ये आम्ही आमची संस्कृती विसरत चाललो. आम्ही आमची भाषा, आम्ही आमची परंपरा ह्या कुठेतरी विसरत चाललो, ह्या कुठेतरी मागे पडत चाललो. तर हा दिवस आहे की या दिवशी आम्ही एकत्र येऊन मोठ्या आनंदाने जे आहे आमच्या संस्कृतीची आठवण करणं, आमच्या परंपरेची आठवण करणं, आमच्या नृत्य असतील, गीता असतील, या सर्वांची आठवण करून हा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव अलिबागमध्ये एकत्र आले. माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या पुढाकारानं भव्य रॅली, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक पोशाख, वाद्य आणि घोषणांच्या गजरात निघालेल्या रॅलीनंतर जाहीर सभा घेण्यात आली. आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, हक्क आणि संविधानानं दिलेले अधिकार याबाबत यावेळी जागर करण्यात आला. मात्र जिल्हास्तरीय कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह एकाही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थिती लावली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करत आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांना इथं बोलवलं होतं, कारण तासनतास आम्ही निवेदन देण्यासाठी ह्याच्यामध्ये बसलेलो त्याच्या दालनामध्ये आणि आम्हाला वाटलं होतं की कलेक्टरपासून तर तहसीलदारापर्यंत सगळे लोक येतील आम्हाला आणि आम्ही त्यांना काहीतरी जाब विचारू की अजूनपर्यंत खेड्यापाड्यात सगळी व्यवस्था होते पण आदिवासी वाड्या अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. दिवाबत्तीपासून, लाईट पाण्यापासून सगळ्यापासून ते वंचित असलेले आहेत. तर त्या का अजून होत नाहीत हा जाब आम्ही त्यांना विचारणार होतो. पण आज त्यांना आठवड्याची सुट्टी एक मिळतो म्हणून त्यांनी कदाचित ती सुट्टी फुकट वाया जाऊ नये त्यांची म्हणून ते आमच्या कार्यक्रमामध्ये आलेले नाहीत असा मी म्हणतो आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो. एकही अधिकारी इथे आलेला नाही, फक्त एकच प्रतिनिधी आहे, तो प्रेम प्रकल्प आदिवासींचा. आदिवासी हा काय माणूस नाही आहे का? मग शासकीय अधिकारी आज का हजर राहिले नाही? कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा आम्ही जाब विचारणार होतो म्हणून हजर राहिले नाही का असं आम्हाला खंत वाटतं. हजारोच्या संख्येने आज जिल्ह्याभरातून या 3 तालुक्यातून तर आलेच पण जिल्ह्याभरातून आदिवासी इथे उपस्थित झाले आणि एक प्रशासकीय अधिकारी नाही झाला, हजर राहिला नाही. पण येणाऱ्या काळामध्ये मोठा मेळावा घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने आदिवासी एकत्रित जाऊन हा आम्ही जाब विचारणार आहोत की आम्ही आदिवासी मूल हक्काचे आहोत की नाही आहोत किंवा या मूल हक्कासाठी आपण का उपस्थित राहिलात नाही हा जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्रित येणार आहोत.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर मांगे यांची एकमताने निवड करण्यात आली। त्यांच्या आणि शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला। पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण आणि विद्यार्थिनींच्या मनोगतातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका विजया पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। शिक्षणासोबतच आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MP पाटील यांनी केले तर माध्यमिक शिक्षक सकपाळ यांनी आभार मानले। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळे येथील साई मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान आणि लोहाना समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। पर्यावरण आणि समाजासाठी काहीतरी देणे हीच खरी माणुसकी या भावनेतून लोहाना समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला। विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि जतन करण्याची जबाबदारीही स्वीकारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। लोहाना समाज मंडळाचे प्रमुख तथा उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे संचालक भरत तन्ना यांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचे आश्वासन दिले। यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, श्रीजाई फ्युचर LLPचे संचालक डॉ. नितीन गांधी, प्रशांत तन्ना, राजेश कारिया, देवांग ठक्कर, सुरेंद्र घरत आणि साई मंदिराचे विश्वस्त प्रकाश पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पर्यावरणाचे रक्षण, वृक्ष संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश देत नागरिकांनी हे पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। व्हिडिओत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।